नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं विजय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण प्लांट हार्मोन, जसे हार्मोन्स असतात ना ह्यूमन बीइंगमध्ये, ॲनिमल्समध्ये, त्याच पद्धतीने प्लांट्समध्ये पण हार्मोन असतात, केमिकल मेसेंजर म्हणून काम करतात ते। तर प्लांट हार्मोन मधला पहिला हार्मोन या व्हिडिओमध्ये बघूयात। एकदम शॉर्टमध्ये ऑलरेडी मी नोट्स लिहिलेले आहेत, फक्त आपल्याला काय करायचं त्याला रिवाइज करायचं। बघा, पहिला जो हार्मोन आहे त्याचं नाव आहे ऑक्सिन। कोणता हार्मोन आहे? ऑक्सिन। ऑक्सिन जो हार्मोन आहे याची जी डिस्कवरी केलेली आहे त्या व्यक्तीचं नाव आहे एफ.डब्ल्यू. वेंट। इन 1931 मध्ये ऑक्सिनची डिस्कवरी झाली। ठीक आहे। आता जो पहिल्यांदा ऑक्सिनची डिस्कवरी झाली ती केलेली आहे, इट इज आयसोलेटेड फ्रॉम द युरिन ऑफ अ पर्सन। एका व्यक्तीच्या युरिन मधून केलेला आहे, पण तो व्यक्ती सफर होता, त्याला एक आजार होता, तो आजार होता पेलाग्रा। अशा पद्धतीने पहिल्यांदा ऑक्सिनची डिस्कवरी झाली। आता बघा, ऑक्सिन हा हार्मोन ह्यूमन मध्ये पण आढळतो, त्यासोबत प्लांट मध्ये पण आढळतो, पण आपल्याला या व्हिडिओमध्ये फक्त प्लांट मधल्या ऑक्सिन विषयी बघायचं आहे। आता हा जो घटक मी सांगितलंय ना, तर त्याची डिस्कवरी कशा पद्धतीने झाली आपण ते बघतो। ठीक आहे, चला पुढे बघायचं म्हणलं तर इन अ प्लांट इट इज सिंथेसायझिंग, म्हणजे आता जो ऑक्सिन नावाचा हार्मोन आहे प्लांट मध्ये कुठे आढळतो? तो आढळणार आहे इन अ ग्रोइंग पार्ट्स। आपलं जे झाड असेल, फॉर एक्झाम्पल आता हे एक झाड आहे, ठीक आहे, आता या झाडाचा जो ग्रोइंग पार्ट आहे ना, हा वरचा पार्ट, याला म्हणतात अपायकल मेरिस्टम किंवा मेरिस्टमॅटिक टिश्यू तिथे खूप जास्त प्रमाणात असतात, आणि त्याच ठिकाणी कोण या ठिकाणी सिंथेसाइज होणार आहे? ऑक्सिन सिंथेसाइज होणार आहे। म्हणजे सिंपली ऑक्सिन सिंथेसाइजिंग इन अ ग्रोइंग पार्ट्स और द मेरिस्टमॅटिक टिश्यू ऑफ द प्लांट, म्हणजे प्लांटचे टिप असते ना, टिप वरचा भाग, त्या ठिकाणी ऑक्सिनची डिस्कवरी होणार आहे। ओके, आता मोस्टली कॉमन जो ऑक्सिन आढळतो तो आपल्याला IAA असतो। कोणता असतो? इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड। कोणता असणार आहे? इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड, IAA। म्हणजे तुम्हाला ऑप्शन मध्ये ऑक्सिन ब्रॅकेट मध्ये IAA दिला असतो, म्हणजे इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड। ठीक आहे, आता बघा, इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड हा बनण्यासाठी जो प्रिकर्सर लागतो ना इन प्लांट मध्ये, म्हणजे तो बनवण्यासाठी जो घटक लागतो, जो कच्चा माल लागतो, त्याचं नाव आहे ट्रिप्टोफॅन। ट्रिप्टोफॅनचा वापर करून प्लांट्स काय बनवतात माहितीये का? इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड, म्हणजे कोण बनवतात? ऑक्सिन बनवतात। तर तुम्हाला पेपर मध्ये असा पण क्वेश्चन येऊ शकतो, बाबा विच इज द प्रिकर्सर ऑफ इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड किंवा ऑक्सिन? तर त्याचा आन्सर आहे ट्रिप्टोफॅन। आणि त्यासोबत हा पहिला हार्मोन आहे, प्लांट मधला पहिला हार्मोन जो डिस्कवर झालेला आहे, तो म्हणजे कोणता? ऑक्सिन। ओके, आता बघा याचं नेमकं काम काय असतं? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सेल इलॉंगेशन। याचं काम असते, जी सेल आहे सेल त्याला लांब बनवणं, त्याला काय करणं? इलॉंगेट करणं। व्हॉट इज द फंक्शन ऑफ ऑक्सिन? दॅट फंक्शन इज टू इलॉंगेट द सेल। सेलला काय करायचं? तुम्हाला इलॉंगेट करायचं। हे काम कोणाचं आहे? ऑक्सिनचं। आणि त्यासोबतच या ठिकाणी जी मुवमेंट शो होणार आहे, इट शोज दोन पद्धतीचे ट्रान्सपोर्ट असतात, एक पोलार ट्रान्सपोर्ट आणि बेसिपिटल ट्रान्सपोर्ट इन अ स्टेम। ऑक्सिनमुळे पोलार ट्रान्सपोर्ट आणि बेसिपिटल ट्रान्सपोर्ट होणार आहे। ठीक आहे, तर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे सिंथेसिस, दॅट इज अ सिंथेटिक ऑक्सिन। आता सिंथेटिक ऑक्सिन कोणते आहेत? आपण जे बनवतो लॅबोरेटरी मध्ये, त्यामधला पहिला आहे IBA, त्याचं नाव आहे इंडोल ब्युट्रिक ऍसिड। आता सिंथेटिक ऑक्सिन का म्हटलंय? यांचं काम सेम ऑक्सिन सारखंच असतं, सेलचं इलॉंगेशन करणं असतात ना, या गोष्टी आपण सिंथेटिक ऑक्सिनचा सुद्धा वापर करून करू शकतो। त्यानंतर NAA म्हणजे दॅट इज अ नॅफ्थॅलिन ऍसिटिक ऍसिड। त्यासोबत 2,4-पायक्लोरो म्हणजे फिनॉक्सी ऍसिटिक ऍसिड। आता हे तिघं पण आहेत ना, इंडोल ब्युट्रिक ऍसिड, नॅफ्थॅलिन ऍसिटिक ऍसिड, त्यानंतर फिनॉक्सी ऍसिटिक ऍसिड, हे काय म्हणून काम करतात? ते ऍक्ट ऍज द सिंथेटिक ऑक्सिन। सिंथेटिक ऑक्सिन सारखं काम करतात। ऑक्सिन आहेत का ते? नाहीये, प्रॉपरली ऑक्सिन आहे का तो? नाही, पण त्यांच्यासारखंच काम करतो, म्हणून त्यांना म्हणले सिंथेटिक ऑक्सिन। आता पुढचा घटक आहे तो म्हणजे याचा फिजिओलॉजिकल इफेक्ट